हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला रेसिपी। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आणि माझ्या जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। त्यानंतर 10 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 3 मी कांदे घेतलेले आहेत, मीडियम साईजमध्ये असे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी 3 टमाटर घेतलेले आहेत, लाल टमाटर घेतलेले आहेत, तेही मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत। आणि आपण पाणी न घालता मिक्सरला लावून घेऊयात, त्याची छान अशी पेस्ट करून घेऊयात। तर बघू शकता इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे। अगदी मस्त अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे। तर आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत आणि त्यामध्ये 3 चम्मच मी ऑइल घातलेला आहे आणि 5 काळी मिरी घातलेली आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि 4 आपण लवंग घातलेले आहेत। त्यानंतर 3 मी तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि 1 चम्मच जिरा घेतलेला आहे। जिरा छान फुलून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात। आता मी 1 कांदा कट करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने मी कांदा कट करून घेतलेला आहे, तो देखील आपण मिक्स करून घेऊयात। तर आता मी काही मसाले घालून घेणार आहे। तर इथे मी 1.5 चम्मच लाल मसाला घालून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा चम्मच हळद मी घालून घेतलेली आहे आणि आता धना पावडर घालून घेतलेली आहे अर्धा चम्मच गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेऊयात। आणि आता मी काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चम्मच घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेऊयात। आणि आता जी पेस्ट तयार करून घेतली होती ते देखील सर्व घालून घेऊयात आणि आता आपण मिक्स करून घेऊयात। अशी 2 ते 3 मिनिटं छान अशी मिक्स करून घ्यायची आहे पेस्टला। आणि आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। तर मी इथे पाण्यामध्ये 2 चम्मच पनीर मसाला घालून घेतलेला आहे आणि त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि तो देखील मी इथे मसाल्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे। हा पनीरचा मसाला नक्की ॲड करा, छान आपल्या पनीरच्या भाजीला टेस्ट येते। तर आता आपण 10 मिनिटं झाकण लावून शिजवून घेऊयात। तर बघू शकता इथे माझी 10 मिनिटं झालेली आहेत आणि पनीरचा मसाला आपला रेडी आहे। बघू शकता ग्रेव्ही आपली मस्त अशी थिकनेसपणा आहे ग्रेव्हीला। आणि आता आपण त्याच्यामध्ये 400 ग्राम पनीर ॲड करून घेऊयात। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पनीर छोटे मोठे कट करून घेऊ शकता। इथे मी मीडियम साईजमध्ये पनीर कट करून घेतलेले आहेत आणि छान अगदी मसाला लागेल असं आपण मिक्स करून घेऊयात। आता मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि तो पाणी आहे मी गरम करून घेतलेला आहे आणि गरम पाणीच घालून घ्या भाजीमध्ये। भाजीमध्ये जर थंड पाणी घातलात तर भाजीची जी टेस्ट असते ती कमी होते आणि गरम पाणी घातल्याने जी भाजीची टेस्ट असते ती तशीच राहते। आणि इथे आपण छान असं मिक्स करून घेऊयात आणि जेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे तेवढं आपण पाणी घालू शकतो। जर तुम्हाला भाजीचा थिकनेसपणा पाहिजे आहे तसं तुम्ही पाणी घालू शकता। आणि त्यावरती आता मी कसुरी मेथी
घालून घेतलेले आहे, हातावरती मी चोळून घेतलेले आहे कसुरी मेथीला. आणि त्यानंतर इथे मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच, तो देखील आपण शेवटी ॲड करून घेऊयात. आधी देखील मी गरम मसाला ॲड करून घेतलेला आहे. आणि आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात. आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, त्याने मला खूप असं मोटिवेशन मिळेल. तर आपण ही भाजीला छान असं मिक्स करून घेऊयात. तर पनीरची भाजी आपली तयार आहे. तर कशी वाटली माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. तर चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.